बातमी आहे श्री क्षेत्र ओझर येथून। भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन येथील श्री विघ्नहर विद्यालयात अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला। विद्यालयाच्या ध्वजाचे ध्वजारोहण विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। ध्वजारोहणानंतर विद्यालयाच्या स्काउटच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून ध्वजाला मानवंदना दिली। यानंतर ओझर नंबर 1 व 2 येथील मराठी शाळा, दोन्ही ग्रामपंचायत येथेही प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। विशेष बाब म्हणजे ओझर नंबर 1 येथील ग्रामपंचायतच्या ध्वजाचे ध्वजारोहण सध्या देशाची सेवा करत असणाऱ्या एका तरुण सैनिकाच्या शुभ हस्ते करण्यात आले। ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या। या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। तसेच गणपती बाप्पांच्या मूर्तीपुढे प्रजासत्ताक दिनाची सजावट केल्यामुळे मंदिरातील वातावरण स्वातंत्र्यमय झाले होते। प्रजासत्ताक दिनासाठी विघ्नहर विद्यालयाचा सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ, विद्यार्थी वर्ग, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती, तरुण वर्ग, महिला पदाधिकारी, दोन्ही गावचे सरपंच, उपसरपंच, ओझरकर ग्रामस्थ व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री विघ्नहर विद्यालयाच्या वतीने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आले। माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शैक्षणिक, सांस्कृतिक व खेळात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस वाटप करून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। पाहुयात।